सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 4 म्हणजेच ज्ञानकर्म संन्यास योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 7. श्लोक पाहूयात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं तदात्मानं सृजाम्यहम. श्लोकाचा अर्थ पाहूयात. यदा यदा म्हणजे जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे, ही म्हणजे निश्चितच, धर्मस्य म्हणजे धर्माचे, ग्लानी म्हणजे ग्लानी किंवा ऱ्हास, भवती म्हणजे होतो, भारत म्हणजे हे भरतवंशजा, अभ्युत्थानम म्हणजे वर्चस्व, अधर्मस्य म्हणजे अधर्माचे, तदा म्हणजे त्यावेळी, आत्मानम म्हणजे स्वतः, सृजामी म्हणजे प्रकटतो, अहम म्हणजे मी. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. आता आपण हा श्लोक समजून घेऊयात. आधीच्या श्लोकात भगवंतांनी सांगितले की ते जन्मरहित आणि अविनाशी आहेत, तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही प्रकृतीला स्वाधीन होऊन योगमायेने प्रकट होतात. या श्लोकात भगवंत अवतार कशासाठी घेतात हे सांगतात. ते म्हणतात की जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो, म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. हा श्लोक भगवद्गीतेतील सर्वात प्रसिद्ध श्लोकांपैकी एक आहे, ज्यात भगवान श्रीकृष्ण त्यांच्या अवतार घेण्याचे मुख्य कारण स्पष्ट करतात. भगवान श्रीकृष्ण ठराविक कालांतराने स्वेच्छेने धर्तीवर अवतरित होतात. प्रकृतीला अधीन ठेवून ते प्रकट होतात. ज्याप्रमाणे तुरुंगात कैदी व जेलर दोघेही असतात. कैदी हे गुन्हेगार असतात आणि त्यांना कायदे आणि नियमाप्रमाणे वागावे लागते, परंतु आणि ते तुरुंगाबाहेर ये जा करू शकत नाहीत, परंतु जेलर मात्र स्वतंत्र असतो. त्याचप्रमाणे जेव्हा भगवान श्रीकृष्ण धर्तीवर अवतार घेतात, तेव्हा ते सामान्य माणसाप्रमाणेच दिसतात, परंतु आपल्या इच्छेनुसार कार्य करण्यास ते स्वतंत्र असतात. या श्लोकामध्ये धर्म आणि अधर्म असे 2 शब्द आले आहेत. धर्म हा शब्द अत्यंत गहन अर्थाचा आहे. धर्म शब्दाची व्याख्या करताना धर्मो धारयते प्रजाहा असे केले जाते, म्हणजेच धर्म हा सर्व प्रजेला आधार देतो व जगवतो. तसेच काही ठिकाणी धर्म हा शब्द कर्तव्य या अर्थाने सुद्धा वापरला जातो. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या प्रत्येक अवतारात धर्माचरण कसे करावे हे शिकवले. भगवान श्रीकृष्णांचे वेगवेगळे अवतार आहेत. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या 4 युगांमध्ये भगवंतांचे वेगवेगळ्या प्रकारे अवतरण झाले आहे. त्यामध्ये मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, राम, कृष्ण, परशुराम, बुद्ध असे भगवंतांचे अनेक अवतार झाले आहेत आणि पुढेही होतील. तसेच भगवंतांचे काही अवतार हे पूर्णावतार आहेत,
तर काही हे अर्धावतार आहेत. अर्धावतारामध्ये मोहिनी अवतार, धन्वंतरी, गजेंद्र, हयग्रीव, नारद हे असे अनेक अवतार आहेत, ते अर्धावतार आहेत. तर भगवान श्रीकृष्ण हे असे अवतार का घेतात, तर सज्जनांच्या रक्षणासाठी व भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी, अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी भगवंत अवतार धारण करतात. भगवंतांना जेव्हा आपण मनापासून प्रार्थना करतो तेव्हा ते आपलाच अंश आपल्या मदतीसाठी पाठवून देतात आणि सामान्य माणसांची संकटातून सोडवणूक करतात. हा अनुभव आपण अनेकदा घेतलेला असतो, फक्त त्यावर आपला विश्वास असणे गरजेचे आहे. सुखाचा ध्वज फडकवण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी, सज्जनांचा मान वाढवण्यासाठी, अविवेक नष्ट करण्यासाठी, विवेकाचे दीप प्रज्वलित करण्यासाठी, पाप नष्ट करण्यासाठी, पुण्याचा प्रभाव वाढवण्यासाठी भगवंत प्रत्येक युगात प्रकट होतात. खरे तर ते प्रत्येक क्षणी आपल्या सोबतच असतात, परंतु आपण त्यांना जाणत नाही. भगवंत सहयोगी बनून आपली मदत करतात, आपण मात्र त्याचे श्रेय स्वतःकडे घेतो. बरेचदा जीवन जगत असताना आपल्याला कुणीही विचारते की तुम्ही धार्मिक आहात का. अशा वेळी भलेही तुम्ही पूजापाठ करत नसाल, कर्मकांड करत नसाल, परंतु तुम्ही तुमचे कर्तव्य कर्म व्यवस्थित पार पाडत असाल तर तुम्ही धार्मिकच आहात. पूजापाठ, कर्मकांड हे धर्माचे एक अंग आहे, परंतु केवळ तेवढेच आचरण म्हणजे धर्म नाही. देवतांच्या आशीर्वादासाठी पूजा, आराधना हे आवश्यकच आहे, परंतु तेवढे केले म्हणजेच आपण धार्मिक झालो असे होत नाही. पूजापाठाच्या दृष्टीने पाहिले तर रावण देखील धार्मिक होता, परंतु तो तितकाच अत्याचारी देखील होता. म्हणून धर्म आणि धार्मिक या शब्दांची गल्लत करू नये. तसेच या श्लोकाच्या शेवटी सृजामी हा शब्द आला आहे, तोही महत्त्वपूर्ण आहे. सृजामी म्हणजे निर्मिती किंवा उत्पत्ती, पण पूर्वीच्या श्लोकानुसार भगवंतांची सर्व रूपे शाश्वतरित्या अस्तित्वात असल्यामुळे त्यांच्या रूपांची किंवा शरीराची निर्मिती होत नाही. म्हणून सृजामी शब्दाचा अर्थ या ठिकाणी असा आहे की भगवंत स्वतःच्याच मूळ रूपात जसे आहेत तसे स्वतःला प्रकट करतात. जेव्हा अधर्माचे वर्चस्व होते आणि वास्तविक धर्माचा लोप होतो तेव्हा भगवंत स्वतःच्या इच्छेनुसार अवतरित होतात. धर्माची तत्वे वेदांमध्ये सांगण्यात आली आहेत. ही धर्मतत्वे म्हणजेच भगवंतांचेच नियम आहेत. जेव्हा या नियमांचे उल्लंघन होते तेव्हा मनुष्य अधार्मिक बनतो आणि केवळ भगवंतच धर्माची पुनर्स्थापना करू शकतात. वैदिक तत्वे मनुष्याने भगवंतांना पूर्णपणे शरण जावे यासाठी प्रवृत्त करतात आणि अशा तत्वांमध्ये जेव्हा आसुरी लोक विघ्ने आणतात तेव्हा भगवंत अवतार घेतात. भगवंतांच्या प्रत्येक अवताराचे विशिष्ट कार्य असते आणि या सर्व अवतारांचे वर्णन धर्मशास्त्रामध्ये करण्यात आले आहे. अविवेकाचा अंधकार नष्ट करून विवेकाची जागृती करणे हेच परमात्म्यांच्या अवताराचे मुख्य कारण आहे. जेव्हा जेव्हा मनुष्य आपले कर्तव्य कर्म विसरून जातो, स्वार्थी जीवन जगू लागतो, तेव्हा समाजातील नैतिकता खालावते. तमोगुणाने व्यापलेली बुद्धी अधर्मालाच हा धर्म आहे असे मानू लागते. अशा वेळी धर्माला ग्लानी येते आणि धर्माच्या पुनर्रचनेसाठीच भगवंत अवतार घेतात. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे, या ठिकाणी भगवंतांच्या जन्माची आवश्यकता आणि गरज ही
स्पष्ट केली आहे. जेव्हा समाजात न्याय, नैतिकता आणि सत्य किंवा धर्म यांचा ऱ्हास होतो आणि अन्याय, अनीती आणि असत्य वाढत जाते, तेव्हा जगात असंतुलन निर्माण होते. आणि हे असंतुलन दूर करण्यासाठी तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी परमेश्वर स्वतः मानवी रूपात अवतार घेतात. आणि या ठिकाणी यदा यदाही म्हणजेच जेव्हा जेव्हा हे सूचित करते की ही एक पिरियडिक किंवा कालमय घटना आणि निश्चित घटना आहे. जेव्हा जेव्हा हे आवश्यक असेल तेव्हा तेव्हा भगवंत अवतरित होतात. तसेच या श्लोकाचे आधुनिक जीवनातील महत्त्व पाहिले तर हा श्लोक सामाजिक जबाबदारी आणि आशावाद यासाठी मार्गदर्शक आहे. आधुनिक जगात भ्रष्टाचार, एकमेकांची फसवणूक आणि अनैतिक स्पर्धा या वाढल्या आहेत. त्यामुळे समाजाला धर्माची ग्लानी आलेली आहे. हा श्लोक आपल्याला शिकवतो की प्रत्येक व्यक्तीने आपला धर्म म्हणजेच कर्तव्य आणि नीतिमत्ता जपून सामाजिक संतुलनासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. जेव्हा जेव्हा आपल्या आजूबाजूला अन्याय होतो तेव्हा शांत बसण्याऐवजी सत्यासाठी उभे राहणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि यामुळेच नैतिकतेची देखील पुनर्स्थापना होऊ शकते. तसेच आशा आणि सकारात्मकता यासाठी हा श्लोक कसा मार्गदर्शक आहे तर जेव्हा जीवनात किंवा समाजात अधर्म वाढलेला दिसतो तेव्हा हा श्लोक मोठी आशा देतो. याचा अर्थ असा नाही की परमेश्वर येऊनच सर्व समस्या सोडवतील, पण याचा अर्थ असा की सत्याचा आणि न्यायाचा विजय अटळ आहे. वाईट काळातही धर्मावर तुमची निष्ठा असेल तर तुम्ही सामाजिक व्यवस्थाही सुधारू शकता. तसेच हा श्लोक केवळ वैश्विक स्तरावर लागू होत नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातही लागू होतो. जेव्हा जेव्हा आपल्या मनात वाईट विचार वाढतात म्हणजेच अधर्म वाढतो आणि सद्गुण किंवा धर्म कमी होतो, तेव्हा आत्मा म्हणजेच परमेश्वराचाच अंश आपल्याला जागरूक करतो आणि योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतो. यातूनच आपण वैयक्तिक बदल घडवू शकतो आणि त्यातूनच पुढे सामाजिक व्यवस्थाही आपल्यामुळे बदलू शकतो. थोडक्यात या श्लोकातून महत्त्वाचा संदेश काय मिळतो तर जगात अधर्म तात्पुरता वाढू शकतो, पण ईश्वरी नियम आणि न्याय अंतिम आहे. म्हणून भविष्याची अतिचिंता न करता वर्तमानातील आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे. म्हणजेच काळजी करू नका तर तुमचे कर्तव्य करत राहा. तसेच धर्म म्हणजे केवळ पूजा अर्चा नव्हे तर सत्य, न्याय, कर्तव्य आणि नीतिमत्ता होय. या मूल्यांचा ऱ्हास झाल्यास संकट येते. म्हणून या मूल्यांचा ऱ्हास होऊ न देणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे आणि हीच धर्माची व्यापक व्याख्या देखील आहे. तसेच परमेश्वराचे हे शाश्वत आश्वासन आहे की ते गरजेनुसार आणि निश्चित वेळेत हस्तक्षेप करतात. यामुळे भक्तांना आणि सद्गुणी लोकांना धैर्य मिळते. म्हणजेच भगवंतांनी आपल्याला आश्वासन दिले आहे की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढेल किंवा भगवंतांची गरज लागेल तेव्हा भगवंत अवतीर्ण होणारच आहेत. थोडक्यात हा श्लोक भगवद्गीतेतील 4था अध्याय म्हणजेच ज्ञानकर्म संन्यास योगाचे रहस्य स्पष्ट करतो. अशा प्रकारे आपण 4थ्या अध्यायातील 7वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं
धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु। जय श्रीकृष्ण। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।